आत्ता जो व्हिडिओ मी टाकला त्यामध्ये कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल असा शब्द वापरायचा होता. चुकून मी कायनेटिक एनर्जी पर युनिट मास असा शब्द वापरला आहे. तर इथे करेक्शन आहे. E/n इज इक्वल टू 3/2 kT इज द कायनेटिक एनर्जी पर युनिट मॉलिक्यूल, आणि कायनेटिक एनर्जी पर युनिट मॉलिक्यूल डिपेंड्स ऑन टेम्परेचर. याचा अर्थ गॅसचं टेम्परेचर जितकं जास्त तितकी जास्त एनर्जी मॉलिक्युल्सला मिळेल आणि त्यामुळे ते मॉलिक्युल्स जास्त वेगाने फिरायला लागतील आणि त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट असा राहील की कायनेटिक एनर्जी ही वाढेल. सो इफ यू सप्लाय हीट टू द गॅस, in that case the molecules will absorb that heat and they will start moving with very higher speeds, and therefore kinetic energy is directly proportional to the temperature of the gas. Kinetic energy per molecule, per unit molecule, E/n is equal to 3/2 kT. हे करेक्शन मला तुम्हाला सांगायचं होतं. आपण कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस चॅप्टरमध्ये कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्युल्स संदर्भात काही फॉर्म्युले या आधीच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेत. कायनेटिक एनर्जी ही टेम्परेचरवर डिपेंड असते, हा पॉईंट मी शेवटी तुम्हाला सांगितला. आता 11व्या वर्गामध्ये आपण स्पेसिफिक हीट नावाचा एक टॉपिक शिकलो होतो. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ अ सबस्टन्स म्हणजे काय, तर कुठल्याही पदार्थाला ज्यावेळेला आपण उष्णता देऊ, हीट सप्लाय करू, ऑब्वियसली त्या हीटमुळे दोन गोष्टी घडतील. एक म्हणजे ही हीट त्या सबस्टन्सनी, त्या पदार्थांनी ॲब्सॉर्ब केल्यामुळे त्याचा व्हॉल्यूम एक्सपांड होईल, कारण बॉन्ड्स ब्रेक होतील जर तो सॉलिड पदार्थ असेल तर. So part of the energy is utilized in expansion and part of the energy is utilized in raising the temperature. तापमान वाढवणे. हाच कन्सेप्ट घेऊन आपल्याला स्पेसिफिक हीट डिफाइन करता येते. स्पेसिफिक हीट ऑफ अ सबस्टन्स is defined as the amount of heat required to raise the temperature of given substance by 1 degree Celsius or 1 degree Kelvin. म्हणजे कुठल्याही पदार्थाचं तापमान 1 डिग्रीने वाढवण्यासाठी तुम्हाला जितकी हीट सप्लाय करावी लागेल त्याला स्पेसिफिक हीट असं आपण म्हणतो. स्पेसिफिक हीट गॅसेसच्या बाबतीत मात्र 2 स्पेसिफिक हीटचा अभ्यास आपल्याला करायचा असतो. कारण गॅसेसच्या बाबतीत काय होतं की गॅसला व्हॉल्यूम आणि प्रेशर ह्या 2 गोष्टींचा परिणाम होत असतो. समजा एका फिक्स बॉक्समध्ये ज्याचा व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर तुम्ही जी हीट सप्लाय करता ती सगळीच्या सगळी हीट इंटरनल एनर्जी म्हणजेच त्या गॅसचं टेम्परेचर वाढण्यामध्ये उपयोगी पडेल. सो स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ गॅस बाय 1 डिग्री ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, म्हणजे त्याचं आकारमान बदलू द्यायचं नाही आहे. आणि स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर, कॉन्स्टंट प्रेशर म्हटल्यामुळे इथे आता आकारमान बदलू शकते. सो स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज डिफाइंड ॲज द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ अ गॅस बाय 1 डिग्री बाय किपिंग प्रेशर कॉन्स्टंट. मग या केसमध्ये व्हॉल्यूम वाढवू शकतो. मग स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम यांच्यामध्ये जे रिलेशन आहे त्याला मेयर्स रिलेशन असं म्हणतात. आणि मेयर्स रिलेशन कसं डिराईव्ह करायचं ते मी आता एक्सप्लेन करतो. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी CP अँड CV. मी तुम्हाला
दोन स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी गॅसच्या बाबतीत सांगितल्या आहे. कारण इथे असं आपण इमॅजिन करतोय की एक कंटेनर आहे आणि या कंटेनरमध्ये गॅसचे मॉलिक्युल्स आहेत. आता प्रेशर जर आपण कॉन्स्टंट ठेवलं, प्रेशर कॉन्स्टंट ठेवताना ही कंडिशन राहणार नाही की मॉलिक्युल्सला एक्सपांड व्हायला चान्स राहील. हीट सप्लाय केल्यानंतर जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलेलं असेल, व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवणं याचा अर्थ गॅसचे मॉलिक्युल्स एक्सपांड होऊ शकणार नाही. म्हणजे जेवढी हीट आपण सप्लाय करू ती सगळी हीट टेम्परेचर वाढण्याच्या म्हणजेच इंटरनल एनर्जी वाढण्याच्या कामामध्ये वापरली जाईल. म्हणून स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजेच व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवून हीट सप्लाय करणे आणि त्यामुळे टेम्परेचर या गॅस मॉलिक्युल्सचं वाढेल. दुसरी टर्म आहे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आता इथे हीट जास्त लागते. Cp इज ऑलवेज ग्रेटर दॅन Cv. कारण Cp म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर मध्ये काय होतं की तुम्ही जी हीट सप्लाय करताय त्यातली काही हीट ही व्हॉल्यूम एक्सपांड होण्यामध्ये, गॅसचं एक्सपान्शन होण्यामध्ये वापरल्या जाईल. कारण मॉलिक्युल्स पसरतील, फैलतील आणि दुसरी पार्ट ऑफ द एनर्जी विल बी युटिलाइज टू रेज द टेम्परेचर. सो Cp इज ऑलवेज ग्रेटर दॅन Cv. यावरून आपल्याला मेयर्स रिलेशन डिराईव्ह करता येतं. इथे दोन इक्वेशन्स मी लिहिले आहेत. पहिलं इक्वेशन आहे ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, म्हणजे जर आपण dq इतकी हीट सप्लाय केली तर ही dq इतकी हीट सप्लाय केली तर ही टोटल हीट इंटरनल एनर्जी वाढवण्याच्या कामात पडते. म्हणून dE इज द इंटरनल एनर्जी आणि इंटरनल एनर्जी इज Cv इंटू dt. म्हणजेच स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम मल्टिप्लाइड बाय रेज इन टेम्परेचर. सो टोटल हीट सप्लाइड विल बी युटिलाइज्ड in raising the temperature. So first equation is dq is equal to cv dt. आता सेकंड केस घेऊ. आता प्रेशर कॉन्स्टंट आहे. प्रेशर कॉन्स्टंट आहे, ज्यावेळेला तुम्ही हीट सप्लाय कराल त्यावेळेला पार्ट ऑफ द एनर्जी विल बी युटिलाइज्ड इन रेजिंग द टेम्परेचर अँड पार्ट ऑफ द एनर्जी विल बी युटिलाइज्ड फॉर एक्सपान्शन. म्हणून dq2 मीन्स स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर ची टर्म आपण इथे वापरतोय. म्हणजे जी हीट आपण सप्लाय केली ती दोन कामांमध्ये वापरल्या गेली. काही भाग हा टेम्परेचर वाढवण्यासाठी तर काही भाग हा गॅसच्या एक्सपान्शन साठी वापरला गेला. म्हणून dE प्लस dW दॅट इज स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन इज इक्वल टू Cp dt. दोन इक्वेशन्स आपल्याजवळ आलेत. आता इथे dE इज इक्वल टू Cv dt आहे. dE ची किंमत आपल्याला Cv dt इतकी ठेवायची आहे या इक्वेशन मध्ये. म्हणून इथे इक्वेशन होईल Cp dt इज इक्वल टू dE प्लस dW होतं. Cp dt इज इक्वल टू dE च्या ठिकाणी मी सबस्टिट्यूट केली Cv dt प्लस dW. आता ही Cv dt टर्म आपण या बाजूला जर आणली तर Cp मायनस Cv dt इज इक्वल टू dW. आता इथे वर्क डन इज P इंटू dV. हे इक्वेशन्स आपल्याला वर्क डन चा फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असा मी शिकवला होता. त्या ठिकाणी फोर्सला तुम्ही प्रेशर इंटू एरिया हे टर्म वापरून तुम्हाला dW इज इक्वल टू PdV असं लिहिता येऊ शकतं. आता परत PV इज इक्वल टू RT हे आयडियल गॅस इक्वेशन आहे. मग इथे चेंज इन व्हॉल्यूम, कारण काय तर चेंज इन टेम्परेचर आहे. थोडीशी हीट सप्लाय केल्यामुळे dV इतका व्हॉल्यूम चेंज झालाय ड्यू टू रेज इन टेम्परेचर dt. देअरफॉर PdV इज इक्वल टू RDT. ही टर्म PdV इज इक्वल टू RDT जर इथे सबस्टिट्यूट केली तर आपलं इक्वेशन होईल Cp मायनस Cv dt इज इक्वल टू RDT. dt dt विल बी कॅन्सल्ड. सो Cp मायनस Cv इज इक्वल टू R.
दिस इज कॉल्ड ॲज मेयर्स रिलेशन. म्हणजेच स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर मायनस स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम हे नेहमी कॉन्स्टंट आर इतकं येतं. आता इथे परत एक टर्म तुम्हाला समजून घ्यायची आहे की जुन्या मेजरमेंट सिस्टीममध्ये हीट मेजर करण्यासाठी आपण कॅलरी हे युनिट वापरत होतो. पण नवीन, कारण हीट इज अ एनर्जी, मग एनर्जीचं युनिट तर जूल आहे, म्हणून मग कॅलरीजमध्ये जी एनर्जी आहे त्याला जूलमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी त्याला आपल्याला डिव्हाइड करावं लागतं विथ अ टर्म जे, आणि त्याला मेकॅनिकल हीट कॉन्स्टंट आपण म्हणतो. तर सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू आर हे जे मेयर्स रिलेशन आलं आहे, याला जर स्पेसिफिक हीट इन टर्म्स ऑफ मोलर स्पेसिफिक हीट जर घेतलं आपण, मोलर स्पेसिफिक हीट म्हणजे अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 मोल ऑफ गॅस बाय 1 डिग्री. 1 मोल ऑफ गॅस बाय 1 डिग्रीनी जर आपल्याला टेम्परेचर त्याचं वाढवायचं असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज एस पी. सो एस पी मायनस एस व्ही इज इक्वल टू आर अपॉन मोलर मास ऑफ दॅट सबस्टन्स इंटू जे. इथे जे टर्म कशासाठी आली ते मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे की हे जे इक्वेशन आहे हे कॅलरीजमध्ये आहे, हे इक्वेशन मात्र जूल या युनिटमध्ये आलेलं आहे. एस पी मायनस एस व्ही इज इक्वल टू आर अपॉन m0 दॅट इज मोलर मास इंटू जे. दिस इज इक्वेशन 3.27. पुस्तकामध्ये ह्या सगळ्या टर्म्स व्यवस्थित एक्सप्लेन केलेल्या आहेत. हे सगळं आपल्याला लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, टॉपिक जरी तुम्हाला असं वाटत असेल की सर इक्वेशन्स लिहितात आहे, तरी वाचून प्रत्येक टर्मचा अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा आहे. आणि होमवर्क असं आहे की तुम्ही या चॅप्टरच्या सुरुवातीपासून जे टॉपिक आपण आतापर्यंत डिस्कस केले त्यामध्ये मुख्यतः 3 टॉपिक आलेले आहेत. पहिला टॉपिक आहे अबाउट प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस मॉलिक्युल्स, त्याचं इक्वेशन. दुसरा टॉपिक आहे कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्युल्स, त्यामध्ये कायनेटिक एनर्जी, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी जी 3/2 PV इतकी असते, कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल 3/2 KT इतकी ती येते. तर त्या सगळ्या इक्वेशन्सला व्यवस्थित वहीमध्ये थेरी सहित लिहायचं आहे. मी हे बघितलं की तुम्ही होमवर्क पाठवताना जेवढं मी बोर्डवर लिहिलं आहे तेवढंच लिहून पाठवता. प्रत्यक्षात मला बोर्डवर प्रत्येक ओळ लिहिणं शक्य नाही, त्यामुळे मी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला तोंडी एक्सप्लेन करतोय आणि फक्त महत्त्वाचे पॉईंट्स बोर्डवर लिहितोय. तुम्ही वहीमध्ये लिहिताना मात्र असं करू नका. पुस्तकामध्ये जे टॉपिक एक्सप्लेन केलेले आहेत, जसं इथून हे इक्वेशन का आलं याचं एक्सप्लेनेशन पुस्तकामध्ये दिलेलं आहे, ते एक्सप्लेनेशन वहीमध्ये लिहिणं अपेक्षित आहे, म्हणजे तुम्हाला प्रत्येक टर्मचा अर्थ क्लिअर होईल. होमवर्क असं आहे की तुम्हाला कायनेटिक एनर्जीचा टॉपिक आणि मेयर्स रिलेशनचा टॉपिक हा होमवर्क म्हणून वहीमध्ये लिहायचा आहे आणि त्याचे फोटोज मला पाठवायचे आहेत. यानंतरचा टॉपिक या चॅप्टरमध्ये थोडा सोपा भाग येतो आणि तो सोपा भाग जो आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू.